वर्ण घातिना लोक गर्भग्रह कृत्सन यथावत सप्रम प्रकाशितम देवदेश धर्म. नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने. स्वतःला नास्तिक, पुरोगामी, बुद्धिवादी म्हणवून घेणारी, परंतु गणपती, मारुती आणि विठ्ठल अशा देवतांचं आवर्जून दर्शन घेणारी राजकीय व्यक्तिमत्व आपण सर्वांनी बघितलेली आहेत. देवाचे बाप सुद्धा मंदिरात येतात, पण त्यांना लक्षात येतं की आपण मांसाहार केलेला आहे, त्यामुळे आपण देवाचं दर्शन घेऊ शकत नाही, म्हणून त्यांना माघारी फिरावं लागतं. स्वतःच्या घरामध्ये गीत रामायण ऐकतात. वर्षानुवर्ष त्यांनी नास्तिकतेचा मुखवटा धारण केलेला होता, आणि हाच मुखवटा त्यांचा जेव्हा दुसऱ्या कोणी नेत्यानं फाडला, तेव्हा मग त्यांनी मंदिरांचे दौरे करायला सुरुवात केली. आपण देवभक्त आहोत अशी त्यांनी बतावणी करायला सुरुवात केली. आपली तशी प्रतिमा उभारायला त्यांनी सुरुवात केलेली होती. साधं गणित होतं. महाराष्ट्रातला परंपरा प्रिय, श्रद्धाळू, धार्मिक मतदार आपल्या बाजूने वळवायचा, हे गणित त्यामागं होतं. मंदिर वही बनाएंगे पर तारीख नाही बताएंगे असं वर्षानुवर्ष बोलून राम मंदिर ज्यांनी चेष्टेचा विषय बनवला होता. राम मंदिराची तारीख ठरली तेव्हा मात्र मग हा मुहूर्त चांगला नाहीये, दिवस चांगला नाही, अशी बतावणी त्यांनी करायला सुरुवात केली. माझ्या विठ्ठलाला मटण चालतं, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, असं विचारणाऱ्यांना हे माहिती नसतं की त्यांचा विठ्ठल नास्तिक आहे. आणि माझा वारकरी बांधव ज्या विठ्ठलाची पूजा करतो, ज्याला आपलं दैवत मानतो, तो शुद्ध शाकाहारी आहे. त्या वारकऱ्याच्या घरामध्ये मटण तर दूरच, अंड्याचं नाव घेणं सुद्धा वर्ज्य आहे. शाकाहार मांसाहार या वादात मी पडत नाही. मी स्वतः मांसाहार करतो, परंतु माझ्या मांसाहार करण्यानं कोणाच्या धार्मिक भावना किंवा श्रद्धा दुखावणार नाहीत याची काळजी घेणं माझं दायित्व आहे. तशी शिस्त मला आहे, आणि पुरोगामी नसल्यामुळे तसे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. आपल्याला आठवत असतील, अलीकडेच केरला स्टोरी 2 नावाचा चित्रपट येऊन गेला. त्यामधलं एक दृश्य आहे, एका मुलीला बळजबरीने गोमांस खायला घातलं जातं. मी केरळमधली ही घटना दाखवली आहे. केरळ मुळात हे कम्युनिस्टांचं राज्य, डाव्यांचा बालेकिल्ला. वर्षानुवर्ष तिथं कम्युनिस्ट पार्टीची सत्ता आहे, त्यामुळे तिथं गोमांस विक्री उघडपणे केली जाते. महाराष्ट्रात हा प्रकार चोरून किंवा तस्करीच्या मार्गाने केला जातो. तर त्या दृश्याची दाहकता कमी करण्यासाठी केरळमध्येच बीफ पार्टी आयोजित केलेली होती. अनुराग कश्यप सारखा एक भुरटा म्हणतो की बीफ पराठ्यापेक्षा जास्त चांगली डिश अशी दुसरी कुठलीच नाहीये. हे दाखवण्याचा उद्देश काय होता की आम्ही किती मॉडर्न, प्रोग्रेसिव्ह आहोत. पण बीफ न खाता किंवा व्हेजिटेरियन राहून सुद्धा माणसाला मॉडर्न, प्रोग्रेसिव्ह होता येतं. स्वतःला मांसाहार करता यावा म्हणून अगदी प्रभू रामचंद्रांना आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा हे लोक मांसाहारी ठरवतात. माझ्या देवानं कंदमुळं आणि शबरीची बोरं खाऊन वनवास काढलेला होता. तुम्हाला मांसाहार करायचा आहे तर हा तुमचा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न आहे, त्याबद्दल कोणीही तुम्हाला काही विचारणार नाही. पण तुम्हाला मांसाहार करता यावा म्हणून पुराणात आणि इतिहासामध्ये दाखले शोधायची काय गरज पडते. ज्याप्रमाणे सामान्य माणूस भूताची भीती घालवण्यासाठी रामरक्षा मारुती स्तोत्र म्हणतो, त्याचप्रमाणे आपलं अस्तित्व हरवण्याची चाहूल लागल्यावर हे राजकारणी फुले, शाहू आंबेडकर अशी जपमाळ ओढतात. अशी जपमाळ ओढल्यानंतर आपलं अस्तित्व अबाधित राहील अशी अंधश्रद्धा त्यामागे असते. आजच्या राजकारण्यांप्रमाणे मध्ययुगामध्ये टिपू सुलतान सुद्धा अंधश्रद्धेपोटी भारतातल्या 3 मंदिरांना आणि शृंगेरीच्या शंकराचार्यांना घाबरत होता. शृंगेरीच्या शंकराचार्यांकडे काहीतरी जादूटोणा आहे, आणि तो जादूटोणा करून आपण आपल्या शत्रूचा नाश करू शकतो असं मूर्ख टिपूला वाटत होतं. टिपू सुलतानच्या 3 मंदिरांना घाबरत होता. त्यातलं पहिलं मंदिर आहे श्रीरंगपट्टण इथलं रंगास्वामी मंदिर, कोइंबतूर इथलं मेल चिदंबरम मंदिर, आणि मेलेकोटे इथलं मंदिर. फ्रान्सिस बुखानिन हा एक स्कॉटिश डॉक्टर होता. टिपूचा पाडाव झाल्यानंतर त्याला दक्षिण भारताचा सर्वे करण्यासाठी पाठवलेलं होतं. या दरम्यान त्यानं अ जर्नी फ्रॉम मद्रास, कंट्री फ्रॉम मैसूर, कॅनरा अँड मलाबार हे पुस्तक लिहिलेलं होतं. या पुस्तकाच्या व्हॉल्यूम 2 पेज नंबर 251 वर तो लिहितो, ही टिपू वॉज ऑब्लिगड हाऊएव्हर टू रिस्पेक्ट इट, i.e. the temple of Mel Chidambaram, more than many others demonian, as when he issued a general order for the destruction of all idolatrous buildings, he accepted only this, i.e. the temple of the Mel Chidambaram and the temple of Srirangapatnam and Melukote. टिपू सुलताननं आदेश काढून आपल्या राज्यातली जवळपास सर्व मंदिरं पाडायला लावली. फक्त या 3 मंदिरांना
यातून वगळलेलं होतं. टिपू सुलतानची अवस्था तिसऱ्या अँग्लो मैसूर वॉर नंतर दात काढलेल्या सापाप्रमाणे झाली होती. त्याला आपलं जवळपास अर्ध राज्य गमवावं लागलेलं होतं आणि त्याने शृंगेरीच्या शंकराचार्यांनाच असं जादूटोणा करून आपल्या शत्रूचा पाडाव करायला लावणं असे विधी करायला सुरुवात केलेली होती. परंतु याचा काही उपयोग होऊ शकला नाही. टिपू हा शेवटी पराभूत झालेला होता. टिपू सुलतानच्या या अवस्थेचं यथार्थ वर्णन ब्रिटिश अधिकारी विलिक्स याने केलेलं आहे. त्याच्या पुस्तकाचं नाव आहे हिस्टॉरिकल स्केच ऑफ द साऊथ ऑफ इंडिया, व्हॉल्यूम फर्स्ट, पेज नंबर 254-55. त्यामध्ये तो लिहितो, टिपू, द मोस्ट बायोगेटेड ऑफ द मोहमेडन्स, professing an open abhorrence and concept for the Hindu religion, and the Brahmin, its teacher, destroying their temples and polluting their sanctuaries, should never fail to enjoin the performance of the japam. When alarmed by the imminent danger, is indeed an extraordinary combination of the arrogant bigotry and trembling superstition of general intolerance mingled with occasional respect for the object of persecution. मुसलमानांच्यात अत्यंत कट्टरपंथी असलेला हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातल्या आचार्य असणाऱ्या ब्राह्मणांविषयी उघडपणे द्वेष आणि तिरस्कार बाळगणाऱ्या, त्यांचे मठ अपवित्र करणारा, त्यांची मंदिरं पाडणारा टिपू सुलतान जेव्हा संकटात येतो तेव्हा त्याच लोकांना आपल्यासाठी जप करायला लावतो. टिपू सुलतानचं वागणं म्हणजे अत्यंत धर्मवेड, भीतियुक्त अंधश्रद्धा आणि ज्यांच्यावर अत्याचार केले त्यांच्याविषयी सोयीस्करपणे दाखवलेला आदर याचं हे विलक्षण उदाहरण आहे. कट्टरपंथी टिपू आणि शंकराचार्यांविषयी आस्था दाखवणाऱ्या टिपू या विसंगतीची किल्ली टिपू सुलतानच्या वागण्यामधून दिसून येते. वामपंथी आणि जिहादी यांचा लाडका क्रांतिकारक फ्रीडम फायटर असलेला टिपू सुलतान हा ब्रिटिशांशी शस्त्रबळाने, सैन्यबळाने कमी आणि मंत्रतंत्र, जादूटोणा, धार्मिक विधी किंवा तांत्रिक विद्या करून जास्त लढत होता. आता इथंच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.